सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कुंभमेळ्या संदर्भातील कामांना गती दिली जात आहे. त्यानुसार एकूण 11 पुलांची निर्मिती करण्यात येणार असून ही कामे सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आलाय, अशी माहिती महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात काल मंगळवारी झालेल्या बैठकीतील चर्चेसंदर्भात आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली. मलजल शुद्धीकरण केंद्र, सीसीटीव्ही या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. गोदावरी नाल्यांचे मिसळणारे पाणी चिंतेचा विषय. शहरातील जवळपास 29 नाल्यांचे पाणी एकत्रित करून त्यावर मलजल शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मलजल शुद्धीकरण केंद्राची निर्मिती होणं आवश्यक असून त्या दृष्टीनं नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे स्थानक, बस स्थानक, गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. या कामाचीही निविदा काढण्यात आलेली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं यावेळी गेडाम यांनी म्हटलेलं आहे. महत्त्वाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता, मलजल शुद्धीकरण केंद्र यांसारखी कामे ही दीर्घ कालावधीची आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकूण 11 पुलांची निर्मिती होणार आहे. या कामांना सरकारकडून निधी येईल तेव्हा येईल, परंतु महापालिकेकडे 200 कोटी रुपये असून त्यातून ही कामे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे मलजल शुद्धीकरण केंद्राचं काम सुरू झालंय. कुंभमेळ्यात नेमकी काय कामे करायची यावर सध्या बैठकांमधून चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष कामांना पावसाळ्यानंतरच सुरू होतील आणि ती पुढील पावसाळ्यापर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात काम करणे शक्य नसल्यानं प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यावर यंत्रणेचा भर राहणार असल्याचं डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.